अखिल भारतीय किसान सभा सोलापूर संघटनेच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिलासाठी प्रादेशिकता सहसंचालक साखर कार्यालयावर आज धरणे आंदोलन करण्यात आले होते. जिल्हा अध्यक्ष सुभाष भावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मागील व चालू वर्षांचे ऊस बिल विविध साखर कारखान्यांकडे थकीत आहे. मागील हंगामात गाळप झालेल्या ऊसाचे बिले अनेक कारखान्यांकडे अद्याप देखील थकीत आहेत. साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणारे शेतकरी वारंवार थकीत बिलांची मागणी करून देखील आजतागायत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे ऊस बिल कारखानदाराकडे थकीत आहेत, ते वेळेत मिळत नाहीत. आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शेतीचा वाढता कर्जफेड, खत, बियाणे, औषधे, मजुरी, मुलांच्या शिक्षणाचा खर्च तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह या सर्व जबाबदाऱ्या पार पाडावे लागतात. अशा परिस्थितीत कारखान्यांकडून ऊस बिल देण्यास होत असलेला विलंब शेतकऱ्यांना गंभीर आर्थिक अडचणीत टाकणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेती दोन्ही संकटात सापडलेले आहेत. शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना ऊस पुरवठ्यानंतर 14 दिवसाच्या आत FRP प्रमाणे निश्चित कालावधीत बिल अदा करणे असताना मात्र शेतकऱ्यांचे ऊस बिल थकीत ठेवले जात आहेत. या बाबी सहसंचालक यांच्यासमोर निवेदनाद्वारे अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मांडले. धरणे आंदोलनातील मागण्या याप्रमाणे: सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल तात्काळ अदा करावे, तसेच विलंबाबद्दल व्याजासह रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी. शासनाच्या नियमानुसार 14 दिवसांच्या आत FRP प्रमाणे ऊस बिल देण्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. ज्या कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे बिल थकीत आहे त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करण्यात यावी. सदरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अन्यथा अखिल भारतीय किसान सभा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी येणाऱ्या काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनास ॲडव्होकेट MS शेख, C2 महासचिव, पक्षाचे जिल्हा सचिव युसुफ शेख, किसान सभा जिल्हा सचिव कॉम्रेड सुलेमान शेख, युवा महासंघचे सचिव अनिल बासम यांनी आंदोलनास मार्गदर्शन, तर प्रास्ताविक दत्ता चव्हाण, जिल्हा सहसचिव यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष स्वामीनाथन शिरगुरे, राजेंद्र स्वामी, कॉम्रेड जावेद आवटे, दयानंद फताटे, चिदानंद बगले, सिकंदर मकानदार, तुकाराम माळेवाडी, पैगंबर नदाफ, मलशिद माशाळे, अरुण शिंदे, मल्लीनाथ माकणे, नागप्पा कुरणे आदींची उपस्थिती होती.